कांद्याच्या संदर्भात हे खरं आहे, कांद्याचे भाव कमी आहेत, शेतकरी अडचणीमध्ये आहे आणि त्या संदर्भामध्ये ठिकठिकाणी तर आंदोलन चालले आहेत, काही ठिकाणी राजकीय आंदोलनही चाललेले आहेत. पण आपल्या सर्वांना कल्पना आहे, आम्ही 2-3, 4-5 दिवसापासून केंद्राच्या संपर्कात आहोत. माननीय मुख्यमंत्री महोदय तर सतत वारंवार दिल्लीशी बोलतायत आणि या संदर्भामध्ये काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न आमचा या ठिकाणी चाललेला आहे. उद्या माननीय अमितभाई शहा, आमचे माननीय गृहमंत्री यांच्याकडे आमची एक बैठक 5 वाजता ठेवण्यात आलेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय त्या बैठकीला त्या ठिकाणी आहेत. माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी आहेत. मी स्वतः त्या ठिकाणी जाणार आहेत. विखे पाटील साहेब आहेत, दादा भुसे आहेत, पणन मंत्री जयकुमार रावळ त्या ठिकाणी जाणार आहेत. असे एक 7-8 मंत्र्यांचं शिष्टमंडळ आम्ही दिल्लीला जाणार आहोत. निश्चित या संदर्भामध्ये एक चांगला मार्ग, चांगला तोडगा या ठिकाणी निघेल आणि शेतकऱ्यांना चांगला भाव कांद्याचा या ठिकाणी मिळेल. सर हिंदी में ये जानना चाहेंगे कि प्याज की कीमत को लेकर जो अभी भी नई जो कीमत दी है 1580 वो भी इतनी कम है कि सिर्फ 3 रुपये बढ़ा है। पूरा का पूरा विपक्ष सड़क पर उतरा हुआ है, आक्रामक है और सरकार को कह रहा है कि आप बिल्कुल अच्छी कीमत नहीं दे पा रहे, 25 रुपए की मांग कर रहे थे। ये सही बात है कि किसानों को प्याज का भाव नहीं मिल रहा है, भाव बहुत कम हो गए, मार्केट में टूट गए हैं और इसी को लेकर कल माननीय मुख्यमंत्री जी देवेंद्र जी फडणवीस की अध्यक्षता में दोनों उप मुख्यमंत्री है और हमारे पणन मंत्री जयकुमार जी है, रावल, मैं खुद वहाँ पर जा रहा हूँ, विखे पाटिल साहब है, दादा भुसे जी है और 2-3 मिनिस्टर, मतलब ऐसे 6-7 मिनिस्टर की टीम हमारी मुंबई दिल्ली जा रही है। माननीय देश के गृह मंत्री माननीय अमित भाई शाह जिनकी अध्यक्षता में वहाँ पर एक मीटिंग होने वाली है। मुझे लगता है इसमें से जरूर कोई अच्छा रास्ता निकलेगा और किसानों को उन्हें जो अपेक्षित है ऐसे भाव मिलेगा। जब 25 रुपए प्याज को दाम देने की बात प्रस्ताव आप वहाँ पे रखेंगे और खासकर जो विपक्ष का ये कहना है कि अब तक जो प्याज खरीदा जा चुका है वो जो डिफरेंस अगर बनता है तो डिफरेंस का भी प्रस्ताव आप रखेंगे। ये सारी बातें कल के मीटिंग में रखी जाएगी। किसानों की क्या मांग है, डिफरेंस का क्या होगा, ये सारी बातें हम माननीय अमित भाई शाह इनके सामने रखेंगे। मुझे लगता है पॉझिटिव्ह निर्णय इसके ऊपर जरूर होगा। काही वेळा तुम्ही लवगाव पाटील साहेब इथं आले होते आणि त्यांनी जळगावच्या विधानपरिषदेवर दावा केला. जळगावच्या विधानपरिषदेवर तो तुमचा आहे, भाजपकडे ती जागा आहे, पण आता त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला ती हवी आहे. मला वाटतं जळगाव असेल किंवा 17 जागा आहेत महाराष्ट्रामध्ये, त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे दावे होत आहेत, पण यामध्ये मेरिट बघितलं जाईल. या संदर्भामध्ये गेल्या 25-30 वर्षापासून ही जागा भाजपकडेच आहे. आमचं पूर्ण संख्याबळ त्या ठिकाणी आहे. आमची मागणी आहे आणि अनेक ठिकाणी आहे, अनेक ठिकाणी भाजपच पहिल्या नंबरवर आहे. पण मला असं वाटतं आम्ही महायुतीमध्ये आहोत. या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, माननीय आमचे शिंदे साहेब आहेत उपमुख्यमंत्री, माननीय आमच्या ताई आहेत मुख्यमंत्री पवारताई, ते या ठिकाणी बसून निर्णय करतील आणि यामधून सन्मान्य तोडगा या ठिकाणी निघेल. कुठेही आमच्यामध्ये वाद राहणार नाही. आम्ही महाविकास आघाडी महायुती म्हणून आम्ही या ठिकाणी सगळे लढणार आहोत. अजिबात नाहीये, कांद्याकडे आमचं पूर्ण लक्ष आहे. मला वाटतं कांद्या उत्पादक शेतकऱ्यांना ज्या ज्या वेळेला भाव तुटलेत, कमी झालेत, त्यावेळेला आम्ही जे मदत केलेली आहे, जे अनुदान दिलं असेल, कांद्याला भाव दिला असेल, तो आजपर्यंत तुमच्या सरकारच्या विरोधकांनी कधी सत्तेत असताना दिलेला नाही. आपण सगळं कॅल्क्युलेशन मी करून तुम्हाला सांगतो की आतापर्यंत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने किती मदत केलेली आहे आणि म्हणून या म्हणण्यामध्ये कुठलंही तथ्य नाही. उद्या पुन्हा आम्ही दिल्लीला जात आहोत. माननीय अमितभाई शाह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आहे. निश्चित यामध्ये एक सन्मान्य तोडगा त्या ठिकाणी निघेल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल. पालघर ते पोटनिवडणुकी काही तुम्ही गाजवली होती. आता चर्चा अशी येते की एकनाथ शिंदे भाजपचे विरोधक असणाऱ्या या कंपनींना स्वतःकडे घेऊन पाहतात आणि नवीन राजकारण मांडू पाहतात. याचा खरं कॅल्क्युलेशन काय होईल की मित्र पक्ष आपला तुमच्या भाजपच्या विरोधातल्या जवळ करू पाहतो. आपण बघताय अलीकडच्या काळामध्ये काही वर्षामध्ये अनेक लोक जे वारंवार विरोधामध्ये होते ते आता आमच्या पक्षामध्ये येत आहेत, महायुतीमध्ये येत आहेत, कधी शिंदे साहेबांकडे येत आहेत, कधी आमच्याकडे येत आहेत. चालणार आहे, तर कायमस्वरूपी आमचा विरोध असायला विषय नाही. पण आता शिंदे साहेब कुणाला घेत आहेत, कुणाला नाही, या बाबतीत मला कुठलीही कल्पना नाही. हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांच्या पक्षाचा प्रश्न. सर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड के उपाध्यक्ष है अब्दुल्ला आजमी, उन्होंने एक पत्र लिखा हुआ है अध्यक्ष को मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड के। उनका ये कहना है कि वंदे मातरम जो है
जबरदस्ती एक तरह से थोपा जा रहा है पश्चिम बंगाल और जम्मू में, क्योंकि मुस्लिम जो है वो वंदे मातरम कहते नहीं, वे कृष्ण मातरम मानते हैं, तो उसके लिए सड़क पर उतरना पड़ेगा, विरोध प्रदर्शन करना पड़ेगा, इस तरह की बात वो करते हैं वंदे मातरम। बिल्कुल वंदे मातरम सबको कहना ही पड़ेगा। इस देश में अगर रहना है तो वंदे मातरम कहना है। हमारी मांग तो यही है। क्या उसमें क्या बुरा है? हम भारत माता की वंदना कर रहे हैं, भारत माता के लिए कह रहे हैं, जनगण मन जैसे हो, वंदे मातरम हो, ये बोलना ही चाहिए। और ये हमारा राष्ट्रगान है, शुरू से है। ये कोई आज हमने लाया नहीं कि हमारी सरकार आके और हमने वंदे मातरम कहने के, ये शुरू से है। तो इसलिए मुझे ऐसे लगता है कोई कुछ भी लिखो, कोई भी सड़क पे उतरो, वंदे मातरम सभी को कहना ही होगा। एक दूसरा सवाल है सर, खासकर मीरा रोड और बाकी जगह को लेकर। मीरा रोड में एक सोसाइटी में बकरी के समय में बकरे लड़कियों को लेकर इस तरह से झगड़ा पड़ा है कि मुस्लिम पक्ष में वहाँ पे तनाव है और कई जगहों पे हमले भी हुए, इस तरह की घटनाएं हैं। तो खासकर ऐसे घटनाओं के बारे में क्या कहना है आपका? नहीं, मुझे ऐसे लगता है कि कोई भी कॉलोनी में हो, सोसाइटी में हो, अपने फ्लैट में हो, बकरे मारने की इजाजत नहीं है। हर साल इस पर झगड़े होते हैं। इसे कानून में इसे कोई अलाउ ही नहीं है, तो ऐसा करना ही नहीं चाहिए। अगर कोई ऐसा कहता है, करता है, तो उस पर सख्त से सख्त कार्रवाई की जाएगी। साहेब, उद्या दिल्लीची बैठक आहे. त्या बैठकीमध्ये अनेक विषय असतील, मात्र विधान परिषदेमध्ये जी काही रसिके सुरू आहे त्याची चर्चा देखील त्या दिल्लीतल्या बैठकीत होईल का? कारण अनेक जागांवरचा तिढा हा अद्याप कायम आहे. मला वाटतं की फार काही तिढा नाहीये, तो लवकरच आजकाल मध्ये सुटेल। आणि उद्याची जी बैठक आहे अमित भाई शहांकडे, माननीय आमच्या नेत्यांकडे, ती फक्त कांदा विषयावर आहे। इथे कुठेही आमदारकीच्या जागा कोणाला सोडायच्या, कुठे सोडायच्या, हा त्या बैठकीचा विषय नाही, आमचा विषय तर अजिबात नाही। एकनाथ शिंदे पण नुकतेच दिल्लीला जाऊन आलेले आहेत, अमित शहांचीच बैठक घेऊन आलेले आहेत. का त्यांना वारंवार दिल्लीला जावं लागतंय आणि इथल्या इथे नेतृत्वामध्ये प्रश्न सुटत नाहीये म्हणून दिल्लीवारी करावी लागते का? मला वाटतं अनेक प्रश्न आहेत राज्यातले, ते खूप मोठे मोठे खात्याचे मंत्री आहेत, त्यामुळे विविध प्रश्न असतील ना, वेगवेगळे प्रश्न असतील। काही इलेक्शनसाठीच ते गेले आणि इलेक्शनच्या विषयावरच गेले असं समजण्याचं अजिबात कारण नाही। नाशिकमध्ये किंवा कांदा प्रश्न जो पेटलेला आहे त्यावरनं ज्या ठिकाणी विरोधक आंदोलन करतायत, विरोधकांमधले जे नेते आहेत त्यांना आता ताब्यात घेतलं जात आहे. महागाई वाढलेली आहे आणि त्या विरोधात आक्रमक आणि विरोधक मला असं वाटतं की विरोधकही बघा, म्हणजे विरोधकांना वाटतं की उद्या काहीतरी तोडगा या विषयावर निघणार आहे। सगळं शिष्टमंडळ माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीला जाणार आहे आणि त्यामुळे त्यांना क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतायत, केविलवाणा प्रयत्न आहे त्यांचा। मी हेच विचारेल की तुमचं सरकार असताना तुम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत असताना किती मदत केली, ती तुम्ही सांगावी। तर आम्ही सांगतो, देवेंद्रजी मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किती मदत केली, ही आकडेवारी मी आपल्या समोर ठेवतो। त्यांनी उत्तर द्यावं त्या गोष्टीचं। परंतु आता उद्या शिष्टमंडळ दिल्लीला जाणार आहे, उद्या काही ना काही त्यातून तोडगा निघेल आणि फक्त एक क्रेडिट घेण्याचं काम की बघा आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं म्हणून भाव वाढले, हे हा केविलवाणा प्रयत्न विरोधकांचा चाललेला आहे। सीएनजी का भाव बढ़ रहा है।